हे पवार नावाचे जे वृद्ध शेतकरी आहेत त्यांची मुलाखतसुद्धा प्रसिद्ध झालेली आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे की खर्च भरून निघेल एवढासुद्धा उत्पन्न आम्हाला शेतीतून मिळत नाही, त्यामुळे ही आमच्यावर वेळ आलेली आहे. बैलं परवडत नाहीत, ट्रॅक्टर घ्यायला पैसे नाहीत आणि शेतीवर कुटुंब चालवणं अवघड आहे. म्हणून 75 ओलांडलेल्या शेतकऱ्यालासुद्धा बैलासारखं राबावं लागतं. याची शरम आणि लाज राज्यातल्या आणि देशातल्या राज्यकर्त्यांना वाटली पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. कारण जर का 3 वर्षापूर्वी 9,000च्या पार गेलेला सोयाबीनचा भाव तसाच स्थिर राहिला असता तर या शेतकऱ्याला बैल व्हावं लागलं नसतं. सरकारनं जर का पाम तेल आयात केलं नसतं तर सोयाबीनचे भाव पडले नसते. परदेशातून डाळी आयात केल्या नसत्या तर हरभऱ्याच्या तुरीचे भाव पडले नसते आणि मग शेतकऱ्याला असं गुरासारखं राबावं लागलं नसतं. सरकारच्या धोरणामुळं उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाल्यामुळं काढलेलं कर्ज फेडता आलं नाही, म्हणून शेतकरी कर्जबाजारी झाले. त्यांना फसवून, त्यांना गंडवून त्यांची मतं घेतली आणि आता सोयीस्कररित्या टोलवाटोलवी केली जाते. त्या परभणीतल्या तर उदाहरक आहे. नवरा बायको दोघांनी आत्महत्या केली लहान लहान कच्च्या बच्च्यांना मागं सोडून. याची जरासुद्धा पाजर फुटत नाही का? दिवसाला 8 आत्महत्या होत आहेत महाराष्ट्रामध्ये आणि त्याचं काहीच यांना वाटत नाही. आणि ह्या सगळ्या आत्महत्या, हे सगळं जे काय आज शेतकऱ्याला गुरासारखं राबवावं लागतं, हे सरकारच्या धोरणाचे हे सगळे परिणाम आहेत. कांदा निर्यातीवर बंदी लावली नसती तर कांदा उत्पादकाचं वाटोळं झालं नसतं. सगळ्या पिकाच्या बाबतीत, ऊसाच्या बाबतीत तेच आहे. आणि त्यामुळं हा शेतकरी जो काय आता एकदम आर्थिक विवंचनेत आहे त्याला जबाबदार सरकार आणि सरकार धोरण. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येनं आषाढी एकादशीला पांडुरंगाच्या दर्शनाला येतात. मुख्यमंत्री सपत्नीक येऊन महापूजा करतात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पांडुरंगाची सपत्नीक पूजा करत आहेत आणि ते महाराष्ट्रासाठी काहीतरी मागणार असतीलच. पण त्याच्याऐवजी त्याच्या आधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पांडुरंगानं सुबुद्धी द्यावी. कारण या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्याचा 7-12 कोरा करायचं आश्वासन दिलेलं होतं आणि ते आश्वासन ते सोयीस्कररित्या विसरत आहेत. त्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हमीभावाच्या वर 20% अनुदान द्यायचं आश्वासन दिलेलं होतं निवडणुकीमध्ये, पण हमीभावसुद्धा मिळण्याचं झालेलं आहे. तेव्हा हे जे आश्वासन त्यांनी दिलेलं आहे ते पूर्ण करण्याची सुबुद्धी पांडुरंगानं त्यांना द्यावी हे साकडं घालणार आहे. त्याचबरोबर 12 जिल्ह्यातून येणारा जो शक्तिपीठ महामार्ग आहे, देवाचं नाव सांगून, शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळून, सर्वसामान्य जनतेच्या भावनेशी खेळून या शक्तिपीठ महामार्गाच्या माध्यमातून 50,000 कोटीचा घोटाळा होणार आहे. हे सरळ उघडपणानं दिसायला लागलेलं आहे. कारण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं एक माहिती मी गुगलवर वाचली. पुणे बेंगलोर हा जो ग्रीन कॉरिडॉर व्हायला लागलेला आहे ते 700 किलोमीटरसाठी 8 पदरी रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणते की आम्ही 50,000 कोटीमध्ये करणार आहोत. म्हणजे 71 कोटीला 8 पदरी 1 किलोमीटर रस्ता. मग शक्तिपीठ 1 किलोमीटरला 6 पदरी रस्ता 107 कोटीला कसा काय? म्हणजेच 30-32 हजार कोटीत होणारा रस्ता हा 86,000 कोटीमध्ये करून भ्रष्टाचार करायचा आणि नाव मात्र देवाचं सांगायचं. मग तुळजापूरला तुम्हाला जायचं आहे, पंढरपूरला जायचं आहे, परळी वैजनाथला जायचं आहे, औंढा नागनाथला जायचं आहे आणि ह्या साऱ्या शक्तिपीठांना जोडणारा आम्ही महामार्ग तुमच्यासाठी करतो आहे असं म्हणायचं आणि 50,000 कोटीचा भ्रष्टाचार करायचं. पांडुरंगा ह्यांना सुबुद्धी दे. खरोखरच यांना जर रस्ता करायचा असेल तर आहे तो रस्ता जो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा आहे तो 8 पदरी करा, आमचं काय म्हणणं नाही. परंतु देवाचं नाव सांगून शेतकऱ्याची जमीन लुटायचा जो उद्योग चालू आहे ते थांबवण्याची सुबुद्धी मुख्यमंत्र्यांना दे
असं साकडं आम्ही पांडुरंगाला घालणार आहोत. उद्याचा कार्यक्रम कसा असणार आहे? उद्या साधारणपणे जयसिंगपुरातून आम्ही 7:30 वाजता निघणार आहोत आणि 11:30पर्यंत पंढरपूरला पोचायचं असं एकूण नियोजन केलेलं आहे. इतर शेतकऱ्यांना काय आवाहन कराल, कारण जास्तीत जास्त संख्येने शेतकरी तिकडे येणार आहेत, काय असणार आहे? शेतकरी नेते कोण कोण असणार आहेत त्या ठिकाणी? शेतकऱ्यांना या ठिकाणी आमची जी सर्वपक्षीय शक्तीपीठ विरोधी कृती समिती आहे त्यातले बरेचसे नेते आणि त्यातले सहभागी असणारे 12 जिल्ह्यातले पदाधिकारीसुद्धा येणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महाराष्ट्रातले सगळेच पदाधिकारी त्या ठिकाणी असणार आहेत आणि बरेचसे शेतकरी मोठ्या संख्येनं येणार आहेत. कारण मला आता विचारणा होते किती वाजता निघणार आहे, आम्हाला तुमच्याबरोबरच यायचं आहे. त्यामुळे सांगली, कोल्हापूर, सातारा ह्या भागातले शेतकरी तर माझ्याबरोबरच निघणार आहेत. पहिला शेतकऱ्यांच्या जमिनी लुटायचे धंदे बंद करा आणि मग शेतकऱ्यासाठी 1 दिवसाचं अधिवेशन घ्या. सगळं नाटक आहे. काय केलं यांनी शेतकऱ्यांच्यासाठी? आज खुलेआम साखर कारखानदार शेतकऱ्यांचे पैसे लुटत आहेत. काय हायकोर्टामधनं आम्ही ऑर्डर आणूनसुद्धा अजून महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांना FRPचे पैसे मिळालेले नाही आहेत.